नमस्कार. मी डॉक्टर कैलास रोडगे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, दादा पाटील महाविद्यालय कर्जत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TY-BCom भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास यामधला जो पहिला टॉपिक आहे, आर्थिक विकासाची ओळख, याचा अभ्यास करणार आहोत. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आर्थिक विकासाच्या ओळखीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची जी मूलभूत वैशिष्ट्ये आहेत, त्या मूलभूत वैशिष्ट्यांपैकी 4 वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. आज आपण राहिलेल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भांडवल निर्मितीचा अल्पदर. आता देशाचं एकूण उत्पन्न आणि उत्पन्नात होणारी वाढ ही भांडवल निर्मितीच्या दरावर अवलंबून असते. आर्थिक विकासासाठी उत्पादनाचे आधुनिकीकरण आवश्यक असतं. आधुनिकीकरणासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते. परंतु भारतासारख्या अल्पविकसित देशात भांडवल निर्मितीचा दर कमी आहे. उदाहरणार्थ 1951मध्ये भारतात निव्वळ देशांतर्गत भांडवल निर्मितीचा जो दर आहे तो 6.6% होता, तर तो 2001-02मध्ये वाढून 24% गेला. याचा अर्थ की भारतामध्ये जो भांडवल निर्मितीचा दर आहे, हा भांडवल निर्मितीचा दर कमी असलेला आपल्याला दिसून येतो. काही प्रगत देशातील बचत आणि गुंतवणुकीचे दर कमी असले तरी देखील त्यांच्या भांडवलात दरवर्षी वाढ होत राहते, कारण त्यांचं मुळामध्ये उत्पन्न जास्त आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे मानवी भांडवलाचा निकृष्ट दर्जा. आता देशातील मनुष्यबळ हे मानवी भांडवल मानलं जातं, परंतु केवळ लोकसंख्या म्हणजे मानवी भांडवल नव्हे, तर लोकसंख्येच्या मानाने किंवा लोकसंख्या मानवी भांडवलामध्ये रूपांतर करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादीवरती पुरेसा पैसा खर्च करावा लागतो आणि त्यानंतर श्रमशक्ती उत्पादनाशी उपयुक्त ठरते. परंतु भांडवलामध्ये कमतरता असल्यामुळं भारताच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मानवाचा किंवा मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे, हा मानवी भांडवलाचा दर्जा निकृष्ट आहे असं आपल्याला दिसून. आता मानवी भांडवलाचा निकृष्ट दर्जा का आहे, तर लोकांची कमी कार्यक्षमता आहे, कमी उत्पन्न आहे. त्यामुळं मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे, हा मानवी भांडवलाचा दर्जा आपल्याला कमी असलेला दिसून येतो. म्हणजे भारतामध्ये युनोच्या मानवी विकास निर्देशांकाच्या म्हणण्यानुसार त्या निर्देशांकामध्ये आयुर्मान, उत्पन्न यांचा वापर करून साधारणपणे मानवी भांडवलाचा दर्जा ठरवला जातो. परंतु मानवी निर्देशांकामुळं देशातील मानवी विकास कितपत झालेला आहे याची कल्पना येते. देशातील श्रमशक्तीचा जो दर्जा आहे, पुरेसा आहार, राहणीमानाचा निकृष्ट दर्जा, यामुळं भांडवलाचा जो दर्जा आहे, हा भांडवलाचा दर्जा भारतामध्ये कमी असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा आहे तांत्रिक मागासलेपणा. कालबाह्य आणि मागासलेलं उत्पादनाचं तंत्र अस्तित्वात आहे आणि त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेगानं विकास होत नाही. कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी उत्पादन तंत्र शोधली जातात, मात्र भारतामध्ये याचा अभाव आपल्याला दिसून येतो. वैज्ञानिक प्रगतीच्या झपाट्यानं तांत्रिक बदल अतिशय वेगानं होतात, मात्र भारतामध्ये ही प्रगती देखील आपल्याला कमी असलेली दिसून येते. आता यासाठी किंवा तांत्रिक प्रगती का वेगानं होत नाही, तर एक भाग सांगता येईल की जी भांडवलाची टंचाई आपल्या देशामध्ये आहे. नवीन भांडवल किंवा भांडवल टंचाईमुळे नवीन विकसित भांडवल प्रदान तंत्र वापरता येत नाही. प्रत्येक नवीन तंत्र
जुन्यापेक्षा अधिक भांडवल प्रदान असतं आणि दुसरं तांत्रिक कुशल कामगार वर्गाची भारतामध्ये टंचाई आहे. नव्या तंत्रासाठी तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या कुशल कामगारांची आवश्यकता असते. भारतात अशा कुशल कामगारांची कमतरता आपल्याला दिसून येते. प्रगत तंत्रज्ञानामुळं विकसित देशांच्या आर्थिक विकासाचा वेग जास्त आहे, परंतु भारतात आजही उत्पादनाच्या सर्व क्षेत्रात परंपरागत उत्पादन तंत्राचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं उत्पादनाचा जो सरासरी खर्च आहे हा सरासरी खर्च वाढतो, परंतु वस्तू आणि सेवांची मुक्तता कमी असते. त्यामुळं उत्पादन स्पर्धेमध्ये टिकत नाही आणि म्हणून उत्पादन खर्च जास्त, किंमत जास्त आणि त्या वस्तूला असलेली मागणी कमी राहते. हे एक कारण आपल्याला सांगता येईल. पुढचं कारण आहे कमी दरडोई उत्पन्न. आता अल्प दरडोई उत्पन्न हे भारतासह सर्वच अल्प विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दरडोई उत्पन्न हा आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. आर्थिक नियोजनाचा अवलंब केल्यापासून भारताच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत असती तरी ही जी वाढ आहे ही वाढ कमी प्रमाणामध्ये आहे, कारण राष्ट्रीय उत्पन्न वाढत असलं तरी वाढत्या लोकसंख्येमुळं दरडोई उत्पन्न कमी वाढताना आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे दारिद्र्याचं अधिक प्रमाण. दारिद्र्य ही भारतीय अर्थव्यवस्थेतील एक ज्वलंत समस्या आहे. आर्थिक नियोजनाचा स्वीकार करून 60 वर्ष झाली तरी देखील भारतातील 25% अधिक लोक दारिद्र्यामध्ये जगताना आपल्याला दिसून येतं. दारिद्र्यामुळं देशातील आर्थिक विकासामध्ये अडथळा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आर्थिक नियोजन काळामध्ये भारत सरकारने जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नामुळं किंवा दारिद्र्यावर विशेष केलेल्या प्रयत्नामुळं दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये घट घडून आली असली तरी अद्याप भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य असलेलं आपल्याला दिसून येतं. भारतीय समाजातील दारिद्र्य हे कुपोषण, निरक्षरता, अपुरा वस्त्रपुरवठा, अपुरा निवारा, उच्च जन्मदर, त्याचबरोबर बालमृत्यूचं प्रमाण, अपुऱ्या आरोग्यविषयक सुविधा या सर्वांमुळं दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. अनेक प्रगत देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 10 ते 12 कोटीच्या आत आहे, मात्र भारतात 26 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे असं आपल्याला दिसून येतं. पुढचं वैशिष्ट्य आहे निरक्षरता. आता कोणत्याही देशातील लोकसंख्येची जी गुणवत्ता तपासली जाते ती साक्षरतेवर तपासली जाते, म्हणजे साक्षरता आणि शिक्षणाच्या दर्जावर अवलंबून असते. परंतु भारतात निरक्षर लोकसंख्येचं प्रमाण अधिक आहे, त्यामुळं भारतामध्ये उच्च कौशल्यप्राप्त श्रमिक किंवा कुशल श्रमिक उपलब्ध होत नाहीत आपल्याला असं दिसून येतं. म्हणजे औद्योगिक प्रगतीसाठी जो औद्योगिक कामगार वर्ग तयार होणं आवश्यक आहे तो भारतामध्ये निरक्षरतेमुळे तयार झालेला नाही. म्हणजेच अंधश्रद्धा असेल, रूढी परंपरा असेल, यामुळं लोक निरक्षर आहेत आणि या निरक्षरतेमुळं भारतीय अर्थव्यवस्थेवर किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अडचण निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पुढचा मुद्दा सांगता येईल की प्रतिकूल व्यवहार तोल. आता आयात आणि निर्यात या संदर्भामध्ये व्यवहार तोल मोजला जातो. जर व्यवहार तोलात किंवा आर्थिक आयात आणि निर्यात असमाधानकारक असेल तर व्यवहार तोल प्रतिकूल बनलेला दिसून येतो. आता व्यवहार तोल प्रतिकूल का होतो तर देशांतर्गत भाववाढ, अन्नधान्याची आयात, मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी कर्ज घेणं इत्यादी कारणामुळं भारताच्या व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपण 1991मध्ये जे आर्थिक धोरण स्वीकारलं म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, यामुळं भारताच्या ज्या व्यवहार तोलाची स्थिती आहे ही व्यवहार तोलाची स्थिती आपल्याला बदललेली दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आहे नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्तीचा अपुरा वापर. भारतीय अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे. यामध्ये
खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, जमीन, भरपूर सूर्यप्रकाश, समुद्र किनारपट्टी, नैसर्गिक वायू इत्यादीची उपलब्धता आहे. शिवाय प्रचंड लोकसंख्येमुळे मानवी साधन संपत्ती उपलब्ध आहे. मात्र भांडवलाची कमतरता आणि तांत्रिक मागासलेपणा, उदासीनता यामुळे सर्व साधनांचा पुरेपूर वापर केला जात नाही. अद्यापही पडीक जमिनीचं मोठं प्रमाण आहे, जलसिंचनाची कमतरता आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जेचा मर्यादित वापर केला जातो. देशामध्ये प्रचंड लोकसंख्या असूनसुद्धा त्याचा पुरेपूर वापर केला जात नाही. परिणामी त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो आणि त्यामुळं भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी राहिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पुढचा मुद्दा सांगता येईल की सदोष आर्थिक संघटन. आता सदोष किंवा निकृष्ट आर्थिक संघटन हे भारतीय अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं. आर्थिक विकासासाठी भांडवल संचय व भांडवल निर्मितीचा वेग वाढवणं आवश्यक असतं. त्यासाठी बँका व वित्तीय संस्थांचा विकास होणं आवश्यक असतं. आजही भारतात ग्रामीण भागात शेती व्यवसाय आणि अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणं, त्याचबरोबर ज्या वित्तीय संस्था आहे ह्या वित्तीय संस्था किंवा बँका ग्रामीण भागामध्ये पोचलेल्या नाहीत. औद्योगिक विकासासाठी भांडवलाचा पुरेसा विकास झालेला नाही. बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये पैसा पडून आहे, पण कर्ज देण्याची पद्धती सोपी व सोयीस्कर नाही. भारतातील निरक्षर अल्पशिक्षित लोकसंख्या प्रचलित वित्तीय संस्थांपासून दूर राहिलेली दिसून येते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये बँक क्षेत्राचं जे जाळं पसरणं अपेक्षित होतं ते आतापर्यंत झालेलं नाही. त्यामुळं लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना बचतीची सवय लागत नाही. बचत नसल्यामुळं भांडवल निर्मितीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजे आर्थिक संघटनामध्ये शहरी भागामध्ये काही अंशी बँका आणि वित्तीय संस्थांचा विकास झालेला असला तरी त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये त्याचा अत्यंत अपुरा वापर झालेला आपल्याला दिसून येतो किंवा अत्यंत अपुरा विकास झालेला दिसून येतो. सहकारी वित्तपुरवठा संस्थांनी ग्रामीण भागामध्ये जरी चांगल्या प्रकारे काम केलं असलं तरी सर्व लोकांपर्यंत बँक पोचणं गरजेचं आहे. भारतामध्ये मात्र अजून ते झालेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये निश्चित यामध्ये बदल होईल आणि भारतातील जे संघटन आहे म्हणजेच आर्थिक संघटन आहे हे संघटन मजबूत होणं आवश्यक आहे. परंतु या वित्तीय संस्थांच्या जी झालेली वाढ आहे ही वाढ कमी आहे. त्यामुळे वित्तीय संघटन मजबूत झालेलं दिसून येत नाही. म्हणजेच आपण भारतीय अर्थव्यवस्थेची म्हणजे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही भारताची अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची आहे यासाठी आपण पहिल्या घटकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येणारी जी वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की भारताची अर्थव्यवस्था दुभंगलेली आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं वर्चस्व जास्त आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर लोकसंख्येची जी वाढ आहे ही लोकसंख्येची वाढ प्रचंड प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर पाहिलं आपण की सार्वत्रिक आणि कायम स्वरूपाची बेकारी भारतामध्ये दिसून येते. त्याचबरोबर भांडवल निर्मितीचा जो दर आहे हा भांडवल निर्मितीचा दर अल्प राहिलेला दिसून येतो. त्याचबरोबर मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे हा मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे हा मानवी भांडवलाचा दर्जा निकृष्ट आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तांत्रिक मागासलेपणा आहे. त्याचबरोबर ज्या दरडोई उत्पन्नाच्या संकल्पना आहेत त्यामध्ये भारताचं जे दरडोई उत्पन्न आहे हे दरडोई उत्पन्न कमी आहे. दारिद्र्याचं जे प्रमाण आहे हे दारिद्र्याचं प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर निरक्षरता आहे, प्रतिकूल व्यवहारतोल आहे. नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्तीचा जो वापर केला जातो हा वापर अपुरा केला जात आहे. त्याचबरोबर सदोष आर्थिक संघटन आहे. म्हणजेच या वैशिष्ट्यांशिवाय ग्रामीण लोकसंख्या
उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर, प्रादेशिक असमतोल, आर्थिक व सामाजिक विषमता, वाहतूक व दळणवळण क्षेत्राचा जी वाढ आहे ती वाढ मर्यादित झालेली आहे. साधनसंपत्तीच्या वाटपामध्ये विषमता आहे. वीज पुरवठा व पाणी पुरवठ्याची कमतरता आहे. जागतिक स्पर्धात्मकतेचा जो दर्जा आहे हा दर्जा कमी आहे. सांस्कृतिक विविधता आहे. असे अनेक वैशिष्ट्य भारतीय अर्थव्यवस्थेची सांगता येतील. भारतीय अर्थव्यवस्था अल्पविकसित किंवा विकसनशील आहे हे आपल्याला वरील वैशिष्ट्यांवरून किंवा अभ्यास केलेल्या वैशिष्ट्यांवरून सांगता येईल. अशा प्रकारे आपण या 2 व्हिडिओमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची जी मूलभूत वैशिष्ट्ये आहे त्या मूलभूत वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन उदयास येणारी भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासूया.